भक्ताचे संकट दूर केले. अध्याय 10. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, कार्यकारणाने श्री गुरु अवतार धारणा करता गेले तरी ते गुप्त रूपाने कुरवपुरात आहेतच. त्यांचा दृढतर भक्तीनेच इहपर कसे सौख्य लाभते याविषयी तुला एक दृष्टांत सांगतो. काश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा सुशील ब्राह्मण व्यापारधंदा करून उदरनिर्वाह करीत असे. श्रीपाद क्षेत्राला यात्रेच्या निमित्ताने प्रतिसंवत्सराला येण्याचा त्याचा नेम होता. त्याचा व्यापारामध्ये पुष्कळ लाभ झाल्यामुळे त्याने एक सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन देण्याच्या इच्छेने बरेच द्रव्य बरोबर घेऊन यात्रेला प्रयाण केले. मार्गात त्याला यात्रेकरू भेटले. 2-3 दिवस ते त्यांच्याबरोबरच प्रवास करीत होते. नंतर यात्रेकरूच्या कपट वेशात चोर होते याची त्याला कल्पना नव्हती. प्रतिवर्षी श्रीपाद यतीच्या दर्शनाला जाण्याचा आमचाही नेम आहे असे सांगून त्यांचा त्याने विश्वास संपादन केला आणि रात्री मुक्कामाच्या ठिकाणी तस्करांनी त्याचा शिरच्छेद करून द्रव्य हस्तगत केले. पण भक्तीचा प्रभाव पहा. भक्तजन कैवारी श्रीपाद हातामध्ये त्रिशूळ घेऊन तेथे आले आणि त्यांनी त्या तस्करांचा तत्काळ वध केला. त्यांच्यापैकी एक जण मात्र यती महाराजांना दंडवत घालून म्हणाला, मी निरपराधी आहे. हे त्याला ठार मारणार आहेत याची कल्पना नव्हती. त्यांचा भाव ओळखून श्रीपादरावांनी त्यांच्या हाती विभूती देऊन ती ब्राह्मणावर प्रोक्षण करण्याला सांगितले. त्याच्या मंत्रसामर्थ्याने ब्राह्मण उठून बसला आणि श्रीपाद अदृश्य झाले. नंतर त्या विप्राला धरून बसलेल्या तस्कराने सर्व व्रत ब्राह्मणाला सांगितले. तो म्हणाला, तुझी भक्ती मोठी दृढ आहे म्हणूनच तो त्रिपुरारी त्रिशूळ घेऊन आला आणि तुला पुनर्जन्म दिला. ब्राह्मण आपले द्रव्य घेऊन कुरवपुराला गेला. तेथे त्याने श्रीपादुकाची भक्तिपूर्वक पूजा केली व संकल्पाप्रमाणे इच्छा भोजन घातले. अनन्य भक्तीचा प्रभाव असा असतो. श्रीपादराव कुरवपुरात अदृश्य रूपाने वास करतात याबद्दल संशय नको. अध्याय 10 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.